आदित्य, आदित्य प्लीज प्लीज मला माफ कर ना आदित्य. या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये. मी खरं सांगते तुला, मला काहीच माहित नव्हतं. आदित्य प्लीज मला माफ कर ना, प्लीज मला माफ कर. मला जगाची पर्वा नाहीये, फक्त तू मला माफ कर ना आदित्य, प्लीज आदित्य. आय एम सॉरी. झाला असेल डेमो दाखवून तर सोडू आता साडी. नाही, 1 मिनिट थांबा, फोटो काढते. हो, फोटो कशाला? वैदेहीला पाठवू दे, तिला अंदाज येईल ना नऊवारी साडी नेसवल्यावर कशी दिसते त्यासाठी. जरा असा झालं, काढले फोटो. काय झाले? आता जेवायला करा काहीतरी. सांग ना मला. नको नको, तुम्ही चिडाल. कावेरी, तुझ्यावरती रागवेन का मी? सांग ना काय आहे. अहो नको मॅडम. ठीक आहे, शपथ आहे तुला कावेरी. अहो नको, शपथ नको. मी तुम्हाला सांगते, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली, आता सांग मला. दाखवते. हे बघा. राजे माझा, काय घातलंय? नऊवारी साडी का घातली त्यांनी अशी? हो, विषय असा आहे की वैदेहीला नऊवारी साडी नेसवून दाखवायची होती व्हिडिओ कॉलवर, आणि घरी दुसरं कोणीच नव्हतं ना, म्हणून मग मी राजवर्धन सरांना रिक्वेस्ट केली. मैत्री खातर झाले ते तयार मॉडेल म्हणून उभे राहायला. तुम्हाला सांगते, हेच फोटोज मी त्यांना दाखवते आणि ब्लॅकमेल करते सोशल मीडियावर टाकेल म्हणून कामं करून घ्यायला. माझ्या मुलाला ब्लॅकमेल करतेस? असं करायचं असतं का कावेरी? पण नाही, त्यामुळे जर आज त्याला शिस्त लागत असेल आणि सुधारत असेल ना, तर तुला मुभा आहे. तसं नाही हो, हळूहळू कामं शिकतायत ते. म्हणजे मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. अगदीच आईची आठवण आली तर मग आईची साडी नेसते, मग होतं सगळं नॉर्मल. असं वाटतं की आई माझ्या सोबतच आहे. तसं तुम्हाला पण गिटार वाजवल्यावर मोकळं वाटेल बघा. एकदा वाजवून तर बघा. ओके. चला आता वाजवा काहीतरी छान. फरमाईश. 1 मिनिट. हे गिटार तुम्ही मला गिफ्ट म्हणून आणलंय की तुमच्या एंटरटेनमेंट साठी? नाही म्हणजे मी वाजवत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं असं काही नाहीये ना? म्हणजे कधी उठून चलो बजाव अशी नाही ना फरमाईश करणार तुम्ही? एवढ्या प्रेमाने आणलं मी तुमच्यासाठी, आणि तुम्ही काय तुमची खडूसगिरी सोडू नका. जाऊ दे. हो काकू, हो जरा काहीतरी वाटू द्या. मी काम करतोय आणि तुम्ही आरामात चहा पिताय. तुम्ही पण करा ना काम. का म्हणजे तुम्ही पण काम केलं
तर मला असं वाटणार नाही की मी एकटाच काम करतोय. नाही म्हणजे मी पण करणार आहे काम. मला फक्त तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं की जेव्हा आपण काम करतो आणि दुसरा बसून राहतो ना तेव्हा काय वाटतं. आणि झाली असेल तुम्हाला या सगळ्याची पूर्ण जाणीव तर मग सांगा मला, करते मी तुम्हाला मदत. झाली, मला जाणीव झाली, रिअलाइज झालं. प्लीज आता कामात मदत करा. एकतर आधीच भूक लागली आहे मला, त्यात तुम्ही राबवून घेतल्याने भूक वाढली आहे. त्यामुळे आता ब्रेकफास्ट हवाच. बसून बसून बरी भूक लागते हो तुम्हाला. बसून 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 मरमर काम करून घे. सावकाश सावकाश सावकाश. हो हो सावकाश 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 सावकाश. चला, खूप त्रास होतोय का? सावकाश सावकाश. बाबांना काय झालं मध्येच? आईंना सांगायला हवं. आई ते काय ग, काय झालंय? बाबा आदित्य सोबत आता बाहेर गेले होते आणि अचानक त्यांना चेस्ट पेन सुरू झालंय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. आदित्य त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. आपण लगेच निघूया, चला. आई तुम्ही हसताय का? चला. अगं अगं असं नको तर काय करू? तुला काय वाटलं सानिया? आमच्या मदतीशिवाय तुझे तूच प्लॅन आखशील आणि तू आदित्यच्या नावावर माहेरचा चहा करशील? सानिया बाळा, आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की आमच्या मदतीशिवाय तुझं एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. आज माझी ती मीटिंग सक्सेसफुल झाली आहे काकू. थँक्यू सो मच. थँक्यू. आली तू? अगं तू उद्या येणार होतीस ना? सरप्राईज. या बसा बसा. वैदे यांना ओवाळूयात. बसा बसा. मला का ओवाळताय? हो ओवाळू द्या. तुम्ही युद्ध जिंकून आलाय. बच्चू मामाने सांगितलं मला. आज तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या हिमतीवर माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टमेंट आणली आहे. या बसा. वैदे बसव यांना. खरं तर केकच कापणार होतो, पण काय करणार, केक तुमच्या परंपरेत बसत नाही. इनफॅक्ट आमचा पार्टी करण्याचाही प्लॅन होता, पण पार्टी यांच्या संस्कृतीत बसत नाही. शेवटी आम्हाला हे ओवाळणं करावं लागतंय. काय एकच मिनिट. घ्या लाडू घ्या. केवढं घाबरत. अरे तू का झाडतोयस घर? हे बघ, मला घर झाडू दे, नाही तर काकू. काकू काय? लिव्ह इट ना. आता काय सांगायचं तुला? पण सांग ना, काय झालंय? आपल्या काकू आहेत ना, ते एक नंबरच्या ब्लॅकमेलर आहेत. त्यांच्याकडे माझा एक फोटो आहे. तो फोटो सोशल मीडियावर अपलोड करीन अशी धमकी देत आहेत त्या. आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. आणि हे मी आज करत नाहीये, तू गेल्यापासून हे असंच चालू आहे. अरे पण कसला फोटो? आता नऊवारीतला फोटो तुला सेंड केला नव्हता का? तो फोटो मी गुपचूप जाऊन त्यांच्या मोबाईल मधून डिलीट सुद्धा केला होता, पण त्यांनी मेलवर सेव्ह करून ठेवला. बाप रे, तो फोटो दाखवेन म्हणून ब्लॅकमेल करते. गॉड, थांब तू, मी बघते तिला. कावेरी थांब. हे सगळं काय चाललंय? काय म्हणजे? ऑफिसला जायची तयारी करतेय.